जागेच्या वादातून 60 वर्षीय वृद्धाला अमानुष मारहाण। अंबड पोलिसांची तक्रार घेण्यास टाळाटाळ असल्याचा नातेवाईकांचा आरोप। जालना अंबड गावातील जागेच्या वादातून एका 60 वर्षीय वृद्ध व्यक्तीला 6 ते 7 जणांनी मिळून लाकडी दांडके आणि कोयत्याने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना मौजे दैठणाबू ता अंबड येथे घडली आहे। ही घटना रविवारी दि. ऑगस्ट 23 सायंकाळी 5 ते 6 वाजेच्या सुमारास ग्रामपंचायत कार्यालयासमोर घडली। विष्णू बाजीराव धांडे वय 60 रा दैठणाबू असे या अमानुष हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या वृद्धाचे नाव आहे। या प्रकरणी पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल न केल्याने नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे। पांढऱ्या डस्टरमधून आले हल्लेखोर। मिळालेल्या माहितीनुसार रविवारी सायंकाळी ग्रामपंचायत कार्यालयासमोर विष्णू धांडे असताना एका पांढऱ्या रंगाच्या डस्टर गाडीतून 6 ते 7 जण आले। त्यांनी काहीही न ऐकता जागेच्या वादातून धांडे यांच्यावर लाकडी दांडके आणि कोयत्याने अचानक हल्ला चढवला। या प्राणघातक मारहाणीत विष्णू धांडे यांना गंभीर दुखापत झाली आहे। हातपाय फ्रॅक्चर, खासगी रुग्णालयात उपचार सुरू। या अमानुष मारहाणीमुळे विष्णू धांडे यांचे दोन्ही पाय आणि एक हात फ्रॅक्चर झाला असून त्यांच्या छातीची बरगडीही मोडली आहे। रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या धांडे यांना सुरुवातीला अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र दुखापत गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जालना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले। सद्यस्थितीत त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते। पोलिसांवर गंभीर आरोप। या गंभीर घटनेला दुसरा दिवस उजाडूनही अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही। जखमीच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी न्याय मागण्यासाठी अंबड पोलीस ठाण्यात धाव घेतली होती, मात्र पोलिसांनी त्यांची तक्रार घेण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ केल्याचा गंभीर आरोप कुटुंबाने केला आहे। आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी। पोलिसांच्या या संशयास्पद भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी धांडे कुटुंबाच्या वतीने करण्यात आली आहे। न्याय न मिळाल्यास कुटुंबाकडून तीव्र पावले उचलली जाण्याची शक्यता आहे। या संपूर्ण घटनेविषयी आणि पोलिसांच्या भूमिकेविषयी लोकात्मा न्यूज चॅनलच्या प्रतिनिधींनी जखमी विष्णू धांडे यांच्या मुलाशी थेट संवाद साधला आहे। पाहूया या घटनेवर त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे। दादा, काय घटना घडली होती? आमच्या गावामध्ये त्यांच्या शेजारी जागा होती। आम्ही आमच्या जागेला कंपाऊंड मारून घेतलं। ते म्हणे आमची जागा आम्हाला जागा विकत द्या। आम्ही म्हणलं आम्हाला नाही द्यायची। ते दादागिरी करायला लागले आमच्यावर। आम्ही गावामध्ये दुसरीकडे जागा घेऊन राहत होतो। त्यांनी जालन्याहून मुलं बोलवले। त्याच्या पोरांनी 4-5 जण आले आणि त्यांनी वडील ग्रामपंचायतीवर बसवले होते। त्यांनी आले लगे मागून मारहाण सुरू केली। रोड कोयता 4 जण गावातले होते, ओळखीचे भावकीतलेच होते आणि बाकीचे 3 अनोळखी होते। घटना ग्रामपंचायतच्या समोर घडली। मला फोन आला 4-5च्या दरम्यान। मी गावातून घरी आलो आणि त्यांना गाडीमध्ये टाकलं आणि पोलीस स्टेशनला घेऊन गेलो अंबडला। ते म्हणे घाटीला घेऊन जा म्हणे अंबडला। त्यांचं सिरियस होते ते, तर मग इकडं याला आणलं जालन्याच्या घाटीला। त्याच्यानंतर ते म्हणे अजून सिरियस झाले ते, तुम्ही कालावतीला घेऊन आलो आम्ही। आता त्यांचा उपचार चालू आहे आणि पोलिसांनी टाळाटाळ केली। ते काही भाग घेणार नाही त्याच्यामध्ये। काय भांडण जे झालेलं आहे, मारणारे कोण होते? मारणारे गावामधले भावकीतले होते 14 जण आणि बाकीचे 3 जण होते अनोळखी। तुमची मागणी काय आता? आमची मागणी लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी त्यांच्यावर। किती पेशंटला किती लागलेले? 2 पाय फ्रॅक्चर आहे, हात फ्रॅक्चर आहे, पूर्ण बॉडीला पूर्ण मुक्का मार, डबल छाती बी सुजेले। तुमचं नाव? माझं नाव कृष्णा विष्णू धांडे, मी त्यांचा मुलगा।